औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारने औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार। बजरंग दल आक्रमक। छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षेत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल। गुलाबराव पाटलांची औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती। संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त। जयंत पाटील आमच्याकडे येतील। मंत्री गुलाबराव पाटलांकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत। तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी, असं जयंत पाटलांचं वक्तव्य। गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये 2 तास चर्चा। विविध प्रकल्पांवर फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज। जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। पतीवर खोटा गुन्हा दाखल। रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले। खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। तर रील्स बनवण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणल्याचाही दावा। धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। अंतरवाली सराटीत जरांगे पाटील आणि धनंजय देशमुखांत चर्चा। देहूनगरीत 376वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा। बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल। जगद्गुरू तुकोबांच्या नामघोषानं अवघी देहूनगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री शिंदे तुकाराम बीज निमित्त देहूत। वैभवी पगडी, शाल, उपर्ण देऊन शिंदेंचा सत्कार। जो शरद पवारांचे झाले नाही ते इतर कोणाचे कसे होतील? असली माल नाही तर तो डागी माल। गुलाबराव पाटलांची नाव न घेता पवार गटाच्या गुलाबराव देवकरांवर टीका। बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे आम्ही पक्षांतर केलं। गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश। महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका, मुधोजीराजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र। संस्था चालकांची अरेरावी होती, शिक्षकांना आत्महत्या केली, यावरून त्या संस्था चालकाची किती दांडगाई असेल हे उघड झालंय। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान। हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लभेकरांचा आरोप। हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी। मल्हार सर्टिफिकेशन नावाला जेजुरीकरांचा तीव्र विरोध। नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा। लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार। जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणेंची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर। स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी बॅनर्स। सपकाळ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार। डोंबिवलीत उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार। कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरेंकडून कार्यक्रमाचा आढावा। कामठी तालुक्याच्या वाढता विस्तार लक्षात घेता स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारलं जाणार। पोलीस उपायुक्तालय आदर्श ठरेल असं नियोजन करा, पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश। शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराप्रकरणी जळगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक। काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अशोक खलाने अटकेत। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याचं प्रकरण। प्राचार्य मुग्धा लेले आणि शिक्षिका प्रिया रोड्रिक्सवर गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान, तर हार्बरवर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार।